बायको वाल्या कोळ्याची. ऐकायला जरा विचित्र वाटतंय ना, पण आज तिचीच गरज आहे. बायको कशी असावी? बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी. रामायण न वाचलेला किंवा टी व्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहीत नसलेला माणूस या भारतात तरी अपवादाने चालतोय. रामायण म्हटले की आपल्या भारतीयांचा ऊर कसा भरून येतो. रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात पावलं पावली त्याचे दाखले दिले जातात. पुत्र असावं तर प्रभू रामासारखा, पती असावं तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासारखा, भाऊ असावं तर लक्ष्मणासारखा, पत्नी असावी तर सीतेसारखी आणि भक्तिशक्ती असावी श्री हनुमंतासारखी. सहज माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, बायको कशी असावी? मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला. खूप साऱ्या जणांनी त्याचं उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया, तर अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे. खरं तर या सर्व दाखल्यांपूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला वाटतो. तो म्हणजे बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी. कारण तीच खरी रामायणकर्त्याची करती आहे. हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षित राहिलं. रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषींच्या जडणघडणीसंबंधी अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात अडवून प्रसंगी त्यांचे मुर्दे पाडून त्यांची लूट करून चरितार्थ चालवायचा. एकदा नारद मुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारद मुनींनी त्यांच्या तिथल्या तिथे बौद्धिक घेतले. अरे मूर्खा, हे पापकर्म कशासाठी करतोस असे विचारल्यावर, माझ्या बायकोपुरांसाठी असे सांगितलं. नारद मुनी त्यांना म्हणाला, जा तुझ्या बायकोला विचारून ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत का? तुम्ही इथेच थांबा, मी विचारून येतो असं म्हणत वाल्या पळतच घरी गेला. दारावर धाडकन लात मारून घरात घुसला. बायको मुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकावून विचारतो, बोल, तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही? आता असा विचार करा, शेकडो माणसांचे मुर्दे पाडलेला, खांद्यावर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रूर कर्म दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर एका अशिक्षित अडाणी परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार? पण नाही, ती अजिबात काही बोलली नाही. त्या तळपदार आदिमाया शक्तीने क्षणाचाही विलंब न करता, नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही असे सोडतोडपणे सांगितले. नंतर तीच घटना वाल्या कोळ्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्यात ठरली. गरीब बापड्या बायकोच्या अनपेक्षित तळपदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन उघडले. तो नारद मुनीची क्षमायाचना करायला लागला. नारद मुनी त्याला दीक्षा दिली. तो तप करतो. दरोडेखोर वाल्याचा कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होतो. रामायण हे महाकाव्यावर असतो. ही सरळ साधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण एक साधी शंका कोणाच्या मनात काय येत नाही? समजा वाल्या कोळ्याच्या बायकोने, वय, आम्ही आहोत तुमच्या संग असं सर्वसाधारण सोयीचं उत्तर दिलं असतं तर? नारदाचं काही खरं नव्हतं बरं का, पण वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायण तरी कसे काय रचले असते अशी रास्त शंका घेऊन येते. पापाचा पैसा कमवणाऱ्या पती परमेश्वराला उंबऱ्यात अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला आजच्या सुसंस्कृत भारतीय गृहिणी नकार देतील तर बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल. फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे. असे घडल्यास भारत भ्रष्टाचार मुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल. पुन्हा एकदा आपल्या भारत भूवर निश्चित रामराज्य अवतरेल व अनेक वाल्याचे कोळ्याचे वाल्मिकी ऋषी तयार होतील. धन्यवाद.